आपल्या शेतीमध्ये आपण जो खर्च करतोय हा जास्ती होत चाललाय का? उत्पादन खर्च परवडत नाही. आपण जे काही शेतामध्ये घालतोय त्या पद्धतीने बाजारातलं परत रिटर्न येत नाही. आपण खताला भरमसाठ खर्च करतोय, आपण औषधांना भरमसाठ खर्च करतोय आणि आपल्याला पाहिजे तेवढा पैसा रिटर्न येत नाही. हे जर आपले प्रश्न असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची सुरुवात आहे. नमस्कार, माझं नाव संजय गाढवे. कृषी उद्योजक भारत या प्रकल्पाच्या माध्यमातून गेली 5 ते 7 वर्ष आपण हजारो शेतकऱ्यांना त्याच्या शेतातला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवायचं याच्यावरती मार्गदर्शन करतो. आणि आजचा व्हिडिओ नेमका शेतकऱ्याच्या एका दुसऱ्या नशेवरचा आहे की शेतामध्ये आपण भरपूर कष्ट करतोय, शेतामध्ये भरपूर खर्च करतोय आणि शेती परवडत नाही, आपल्याला जेवढा पैसा रिटर्न यायला पाहिजे तेवढा रिटर्न येत नाही. ही समस्या प्रत्येक शेतकऱ्याची. आज 80 ते 90% शेतकरी याच समस्येने ग्रसित आहेत. निश्चितपणे शेतकरी मित्रांसाठी जवळपास 10 व्हिडिओची सिरीज आपण या ठिकाणी आणणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार. शेतीमध्ये आपण खर्च करतो, पहिला खर्च करतो मशागतीला, दुसरा खर्च करतो लागवडीला, तिसरा खर्च करतो आपण बी बियाणं रोपाच्या व्यवस्थापनाला, चौथा जो खर्च करतो आपण तो खतांचा, पाचवा खर्च काढणी हाताळणी मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी. हे सगळे खर्च करतो. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा खर्च जर कोणता असेल तर तो तुमच्या खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आणि रोगराई व्यवस्थापनाचा, म्हणजे फवारणी आणि इतर गोष्टींचा. शेतकऱ्याला सगळ्यात जास्त खर्च येत असेल तर तो खत व्यवस्थापनाचा. आणि आज मितीला हा खत व्यवस्थापनाचा खर्च हा निम्म्यापेक्षा कमी कसा करता येईल आणि ह्या खत व्यवस्थापनाच्या खर्चामध्ये अनावश्यक जो वायाला जाणारा खर्च आहे हा कसा टाळता येईल आणि त्याच्यातून आपल्याला एक 30, 40 ते 50% आपल्याला खर्च वाचवता कसा येईल याच्यावरती आपण चर्चा करणार. आज आपण जर पाहिलं तर कुठलाही शेतकरी ज्या वेळेला कुठलीही लागवड करतो तर त्याचा पहिल्या सुरुवातीला डोक्यामध्ये विषय येतो की मला बेसल डोस टाकायचा आहे, मला ढोस टाकायचा आहे, मला खर्च करायचा आहे आणि मला जमिनीमध्ये ढोस टाकून पिकाला चांगल्या पद्धतीचं जोर देण्यासाठी मला काम करायचं. प्रत्येक शेतकरी म्हणतो मी बेसल डोस भरला, मग मल्चिंग पेपरच्या खाली भरणं, बेड भरणं, किंवा जर आपण समजा सारा पद्धतीने लागवड करणार असू तर जमिनीच्या आपण ज्या वेळेला मशागत करतो त्याच्यामध्ये खतं घालून टाकतो, हे सगळ्या गोष्टी करतो. पण शेतकरी मित्रांनो, आपण हा जो काही खताचा खर्च आहे ही खतं नेमके का टाकायची, या खतांचा नेमका वापर कशा पद्धतीने करायचा आहे, या खतांना नेमकं कशा पद्धतीने वापरायचं, माझ्या पिकाची गरज काय, माझ्या जमिनीची गरज काय, ह्या गोष्टी समजून न घेता आपण हा खर्च करतो. प्रत्येक जण म्हणतो की शेतकऱ्याला शिकवतात. माझं म्हणणं तर तेच आहे की शेतकऱ्यांनी शिकूनच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. का केल्या पाहिजेत? तर सगळ्यात महत्त्वाचा विषय मला तुम्हाला या ठिकाणी समजून सांगायचं शेतकरी मित्रांनो, बाबा आपल्या शेतामध्ये ज्या वेळेला आपण कुठल्याही पिकाचं व्यवस्थापन करतो, जर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा खर्च जर खत व्यवस्थापनाचा असेल तर मग खतामध्ये आपण काय टाकतो, तर बऱ्याच वेळेला पहिल्या गोष्टी म्हणजे शेणखत टाकतो, आपण बरीचशी जैविक खतं टाकतो, त्याच्यानंतर आपण रासायनिक खतं टाकतो, मग दाणेदार खतं असतील, मग त्याच्यामध्ये NPK ग्रेड असेल, मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड असेल, किंवा आपण इतर काही वेगवेगळ्या प्रकारच्या ह्युमिक बेस किंवा इतर काही खतांचा ग्रॅन्युलचा वापर आपण शेतामध्ये करतो. आणि मला माहिती आहे याचा खर्च फार मोठा आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की मेजर त्याच्यामध्ये दाणेदार खतं असतील, ग्रॅन्युअल ग्रेडची खतं असतील. याच्यामध्ये NPK ग्रेडमध्ये आपण 10-26 टाकतो, 12-32-16 टाकतो, 19-19 टाकतो, 18-46 टाकतो. ही जी काही खतं आहेत, मला तुमच्यापैकी मेजॉरिटी म्हणजे आम्ही महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांच्या बरोबर बोललो तर त्याच्यातल्या निम्म्यापेक्षा मी म्हणतो 60-70% जास्त शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारला की बाबा तुम्ही 18-46 टाकलं, 10-26 टाकलं तर याच्यातलं नत्र असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, याचं नेमकं तुमच्या झाडाला फायदा काय, याचं कार्य काय. जर आपल्याला तेच लक्षात नाही आलं तर ते नेमकं कोणत्या वेळेला काय करायचं. उदाहरणार्थ आपण बघूया की बाबा नायट्रोजन, काय काम आहे नायट्रोजनचं. माझ्या झाडाला, जमिनीला मी तो नायट्रोजन दिला तर तो पिकाला उपलब्ध कधी होतो, किती प्रमाणात होतो, किती मिळतो आणि किती उडून जातो माहीत नाही. बरं, नायट्रोजनचं काम काय तुम्ही समजून घ्या की कुठलंही नत्रयुक्त खत जेव्हा पिकाला देतो तर पहिली गोष्ट झाडाला काय येते तर काळोखी येते. म्हणजेच काय तर पिकामध्ये क्लोरोफिलचं काउंट वाढतं. क्लोरोफिलचं साहजिकच काम काय आहे तर अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा सहभाग जर असेल तर तो पानाचा असतो, पानाची हिरवळ आणि त्याच्यामध्ये असलेलं क्लोरोफिल कंटेंट. अन्न निर्मितीची क्रिया ही सगळ्यात चांगली निर्मित होण्यासाठी नायट्रोजनचा वापर होतो. ते काही नत्रयुक्त खत आहे, हे नत्रयुक्त खत जर तुमच्या झाडामध्ये नायट्रोजन प्रमाण
क्लोरोफिलचं प्रमाण वाढवत असेल, तुमच्या अन्न निर्मितीचं काम करत असेल, तर झाडाची शाखीय वाढ होणार. हे नत्रयुक्त खत हे वापरायचे, परंतु हे नायट्रोजन युक्त खत किती दिवसात लागू पडतं, तर दिल्या लगेच 24 ते 48 तासामध्ये याचं काम सुरू होते. आणि 50% हे खत तुम्हाला लागू पडते, 50% व्हायला जातं. फॉस्फरसचं काम काय, तर फॉस्फरसचं काम जे नायट्रोजनमुळं अन्न निर्मिती झालेली आहे, तर ही अन्न निर्मितीचं वहन हे झाडाच्या वेगवेगळ्या भागामध्ये करणं, वेगवेगळ्या भागाला अवेलेबल करणं, मग ते मुळाकडं नेणं, खोडाकडं नेणं, फुलांकडं नेणं, फळाकडं नेणं, हे काम फॉस्फरसचं आहे. आणि हा फॉस्फरस जो आहे ना, हा मुळांची वाढ करतो, झाडाची जी स्ट्रक्चरल ग्रोथ आहे ती करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलं येणं आणि फ्लॉवरिंग कंडिशनमध्ये फॉस्फरसचा रोल फार मोठा. हा फॉस्फरस तुम्हाला माहिती आहे, तुम्ही टाकल्यानंतर फक्त 20 ते 30% लागू पडतो, बाकी 70-80% हा फिक्स होत असतो. तुम्ही ज्या दिवशी टाकता त्याच्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर तो लागू पडत असतो. मग याचं नियोजन आपल्याला करायला पाहिजे की झाडाची जी काय आपल्याला स्ट्रक्चरल ग्रोथ आहे, ही ग्रोथ करण्यासाठी फॉस्फरस जर लागत असेल तर तो 20 ते 25 दिवस अगोदर जमिनीमध्ये गेला पाहिजे. पोटॅशचा रोल तुम्हाला माहिती आहे, पोटॅश काय काम करतं, तर सगळ्या जणांना माहिती की पोटॅश जर जमिनीमध्ये टाकलं तर सगळ्यात पहिली गोष्ट पोटॅश काय काम करत असेल तर फळाच्या फुगवणीमध्ये, साईजमध्ये. परंतु शेतकरी मित्रांनो, पोटॅशचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणता असेल तर पिकाला रोग प्रतिकारक्षम बनवण्यासाठी पोटॅशचा रोल महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपण फळाच्या फुगवणीच्या वेळेला पोटॅश जर देत असू तर माझं म्हणणं आहे सुरुवातीला सुद्धा पोटॅशचा रोल आहे, कारण पिकामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम. पोटॅश जमिनीमध्ये टाकलं तर 35 ते 40% लागून आपल्याला 60 ते 65% हे फिक्स होत असतं. सगळ्यात महत्त्वाचा विषय समजून घ्या की आज आपल्याला पोटॅश जे काय आहे ते पोटॅश 30 ते 35 दिवसानंतर लागू पडणार असेल तर त्याचं नियोजन आपल्याला किती दिवसात करायला पाहिजे. म्हणजे कुठलंही खत असू द्या, हे जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते किती दिवसानंतर आपल्या वापरात येणार आहे आणि किती दिवसाच्या अगोदर त्याचं नियोजन आपल्याला करायचे, जमिनीमध्ये फिक्स व्हायचे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ते खत जमिनीमध्ये फिक्स का होत असतं. सगळ्यात महत्त्वाचा विषय मला तुम्हाला या ठिकाणी समजून सांगायचं की कुठल्याही एखादं समजा आपण 1846 गुण टाकतोय, 10 गुण टाकतोय किंवा कुठल्याही दाणेदार खत आपण जमिनीला देत असतो. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठी अडचण काय होती माहिती आहे, आपण हे खत जमिनीमध्ये टाकतोय ना, जमिनीचा pH आपल्याला बघितला पाहिजे. आज खताचा pH जो आहे ना तो 6.5 ते 6.5 इथपर्यंत आहे. आज आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे की जमिनीचा pH आपला 7.5, 8, 8.5, 9च्या वरती गेलाय. खताचा आणि जमिनीचा pH नाही जुळला तरी सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये जे काय तुम्ही खत, दाणेदार खत टाकताय ते जमिनीत पडून राहते. आपण अनेक वेळेला मल्चिंगच्या खाली खत टाकतो, तो मल्चिंग पीक निघल्यानंतर जेव्हा आपण बाजूला काढतो ते दाणे तसेच राहते. तुम्ही कांद्याच्या सरीच्या वरती खत टाकलेले ते तसं कांदा काढताना आपल्याला दिसते. याचं कारण असं आहे की खताचा आणि जमिनीचा pH मॅच होत नाही, कारण जमिनीचा pH वाढलेला आहे, पाण्याचा pH वाढलेला आहे. बरेचसे स्प्रे आपण जेव्हा देतो त्यावेळेला औषधाचा pH 5.5-6.5 आहे, पाण्याचं pH त्याच्यावरती निघून गेलेलं आहे आणि ते मॅच होत नाही. औषध आपण कितीतरी भारी स्प्रे मारतो, फवारे मारतो आणि फवारे जे आहेत ना ते लागू पडत नाहीत. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, जेव्हा एखादं खत आपण जमिनीमध्ये टाकतो हे मुळांपर्यंत कसं जातं हे मेकॅनिझम जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत जमिनीला खत देण्यामध्ये काही पॉईंट नाही. आपण जेव्हा जमिनीमध्ये एखादं खत टाकतोय ना ते खत तसंच्या तशा स्वरूपामध्ये मुळांना कधीच उपलब्ध होत नाही. आणि मुळांना उपलब्ध होण्यासाठी सगळ्यात पहिलं काम काय करावं लागेल तर जमिनीमध्ये जे काय तुमचे सूक्ष्म जीवाणू आहेत त्या सूक्ष्म जीवाणूची संस्था कार्यरत करावी लागेल. तुम्ही टाकलेलं खत हे सूक्ष्म जीवाणू पिकाला पचनीय अवस्थेमध्ये परावर्तित करून मुळांना उपलब्ध देण्याचं फार मोठं काम करत असतात. परंतु रासायनिक खतांचा अतिरेकी वापरमुळं आपल्या जमिनीमध्ये जे काय जीवाणू आहेत हेच आपण डिस्टर्ब केलेत, कमजोर केलेत, संख्येने कमी केलेत. आणि म्हणून तुम्ही जमिनीमध्ये ज्या वेळेला खत टाकताय त्याचा रिझल्ट नाही आला तर 1 ऐवजी 2 गुणी, 2 ऐवजी 3 गुणी. आणि आज पाहिलं तर अनेक ठिकाणी आपण पाहतो 5-5, 10-10 गुणी एकराला रासायनिक खतांचा वापर होतोय. आणि याच्यामुळे जमिनीमधला जो काय जीवाणू आहे, बॅक्टेरियल काउंट आहे, हा कमी होत चालला. आणि याला पर्याय म्हणून आपण खतांची मात्रा वाढवण्यापेक्षा आपल्या जमिनीची सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर ती जमिनीमध्ये उपलब्ध असलेले जीवाणू आहेत. आणि हेच जीवाणू जर का तुमचे नष्ट झाले तर तुम्ही 10 गुणी काय 1 ट्रक जरी खत टाकलं तरी तुमच्या पिकाला ते उपलब्ध करून देणारी संस्था तुम्ही नष्ट केलेली आहे ते पिकाला मिळणार नाही. आणि
म्हणून शेतकरी मित्रांनो समजून घ्या. अनेक लोक बोलतात शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांना सल्ले देणारे खूप आहेत, परंतु शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे. बाहेरच्या सल्ल्याची गरज नाही. ते जे पीक आहे त्या पिकाला ती खतं उपलब्ध कशी होतील ह्याचं मेकॅनिझम समजून घेणं गरजेचं आहे. ती खतं कधी टाकायची हे मेकॅनिझम समजून घेणं गरजेचं आहे. ती खतं किती टाकायची हे मेकॅनिझम समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर हे मेकॅनिझम समजून घेतलं तरच तुमचा खतावरचा खर्च हा निश्चितपणे कमी होऊ शकतो. आणि म्हणून पहिली गोष्ट, जेव्हा खत तुम्ही जमिनीमध्ये टाकताय तर त्या खताचा वापर आपल्याला नेमका का करायचा आहे, पिकामध्ये ते खत नत्र असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल तर काय नेमकं काम करतं हा पहिला विषय समजून घ्यावा लागेल. जमिनीमध्ये खत टाकताना जमिनीचा पीएच जो आहे तो पीएच कंट्रोल करावा लागेल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, तर ते जे काही खत आहे ज्या जीवाणूंच्या बॅक्टेरियांच्या जोरावरती मुळांना अवेलेबल होणार आहे, त्या बॅक्टेरियाचं खाद्य म्हणजे बायोमास कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन आणि हे जे काही कार्बनचं प्रमाण आहे हे जमिनीमध्ये हे जर का जास्ती असेल तर त्या बॅक्टेरियांना खाद्य उपलब्ध होईल आणि ते बॅक्टेरिया अधिक जोरकसपणे तुमच्या खताला खाण्यायोग्य करून मुळांना उपलब्ध करून देणार आहेत. आणि म्हणून हा जो काही जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज आहे, हे ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज आज 0.5 0.6च्या आतमध्ये आलेलं आहे. ते लागतं 1 आणि ह्या 1च्या वरती जोपर्यंत जातोय तोपर्यंत तुमच्या पिकाला लागणाऱ्या खताची मागणी ही वारंवार वाढत चाललेली आहे. आणि ही खताची मागणी जी आहे ही वारंवार वाढत चालल्यामुळं तुम्हाला 3 गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मेन म्हणजे ही खतं पिकाला का लागतात हे पहिल्यांदा समजून घ्यायचं. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये असलेला पीएच, आणि हा पीएच हा कंट्रोल केल्याशिवाय ही खतं आणि जमिनीचा पीएच हा मॅच नाही झाला तर तुम्हाला अतिरेकी वापर करावा लागतो. आणि तिसरी गोष्ट, जमिनीमधलं कार्बनचं पर्सेंटेज जे आहे हे पर्सेंटेज वाढवावं लागेल. का वाढवावं लागेल तर तुमच्या जीवाणूंना जे काय खाद्य लागते ते खाद्य दिल्याशिवाय ते तुमच्या खताला परिवर्तित करून मुळांपर्यंत पोहोचवण्याचं जे काय काम आहे ते जोरकसपणे करू शकणार नाही. ह्या विषयावर आपल्याला नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, प्रत्येक विषयावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्याचं काम नेमकं काय याच्यावर डिटेल व्हिडिओची सिरीज घेऊन येते. जवळजवळ 9 ते 10 व्हिडिओ आपण आणणार आहे. मायक्रोन्यूट्रिएंटचा रोल काय, जमिनीमध्ये सिलिकॉनचा रोल काय, तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजनचा, फॉस्फरसचा, पोटॅशचा, मायक्रोन्यूट्रिएंटचा. एखाद्या पिकाला त्याच्या आयुष्यभराच्या काळामध्ये 17 आवश्यक अन्नद्रव्ये लागतात. त्या प्रत्येक अन्नद्रव्याचा रोल काय याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. आता तुर्तास शेतकरी मित्रांनो एवढंच सांगतो, तुमच्या जमिनीत जर तुम्हाला खत टाकायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये ते खत का टाकायचं, त्याचा रोल काय हे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा, पीएच कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांचं खाद्य जे आहे ते ऑर्गॅनिक कार्बन हे जमिनीमध्ये उपलब्ध ठेवणं गरजेचं आहे. आणि 3 गोष्टी केल्याशिवाय तुमच्या जमिनीमधला रासायनिक खतांचा खर्च हा कमी होणं शक्य नाही. आणि जर हे समजून घेतलं तर हाच खर्च 30, 40, 50% कमी होऊ शकतो. तुर्तास इतकंच. हा फक्त एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता. फार डिटेलमध्ये पुढच्या 5, 6, 7, 8, 9 व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना आपल्या शेतातला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कृषी उद्योजक भारत कटिबद्ध आहे. आणि आपल्या सर्वांच्या सेवेत, आपल्या सर्वांच्या सोबत आम्ही सगळेजण जोरकस आहोत. याच्यानंतर फार डिटेलमध्ये आपण काम करणार आहोत. प्रत्येक पिकावरती काम करणार आहोत. आता फक्त खतांचा वापर कंट्रोल करायचा आहे आणि पुढच्या आठवड्यातच नत्रयुक्त खतांवरती खूप चांगला आणि डिटेल व्हिडिओ आणतोय. तोपर्यंत नमस्कार.